भारतानं आता दाऊदला संपवावं अशी आता जनतेची मागणी होते आहे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला ठोका, पहलगाम भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना संपवलं, दाऊदला ठोकाच अशी आता मागणी भारतीय नागरिक करताय। पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संपवले, आता दाऊदचा नंबर। महाराष्ट्र मुंबईसह देशवासियांच्या आता सरकारकडे मागणी पाहायला मिळते। तर दाऊदला ठोकाच अशी मागणी आता भारतीयांच्या वतीनं केली जाते। पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला। यामध्ये जैश ए मोहम्मद यासारख्या संघटनेचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाले, तर त्याचा भाऊ दहशतवादी रऊफ असगर हा देखील गंभीर जखमी झाला। मसूदवर इंडियन एअरलाइन्स IC 814 विमानाचं अपहरण केल्याचा आरोप आहे। 1994 मध्ये त्याला काश्मीरातून अटक करण्यात आली आणि 1999 मध्ये विमान अपहरण प्रकरणातून त्याची सुटका झाली। भारतानं पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा बदला घेतला। आता प्रश्न विचारला जातोय, भारताचा प्रामुख्याने मुंबई महाराष्ट्राचा गुन्हेगार दाऊद इब्राहिम याला देखील भारत असंच संपवणार का? भारतानं POK आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली, अनेक दहशतवाद्यांना संपवलं। आता महाराष्ट्र आणि मुंबईकरांसह देशभरातील जनता दाऊदवर कारवाई होणार या अपेक्षेने सरकारकडे बघते आहे। 1993 साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि दाऊदनंच ते घडून आणल्याचं देखील समोर आलं। पुढे दाऊद दुबईहून कराचीला पळून गेला आणि तेव्हापासून पाकिस्तानच्या आश्रयामध्ये दाऊद आहे। मुंबई आणि महाराष्ट्रावर वेळोवेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दाऊदचा हात आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये घुसून जर भारतानं अनेक कुख्यात दहशतवाद्यांना ठार केलं, तर आता दाऊदचा नंबर असल्याची चर्चा जोर धरते आहे। त्यामुळे दाऊदला ठोकाच असा सूर उमटतोय। भारतानं दाऊदला संपवून दहशतवाद्यांना धडकी भरवण्याची मागणी आता भारतीय जनता करते आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, भारतानं आता दाऊदला संपवावं अशी जनतेची मागणी आहे, प्रत्येक भारतीयाची मागणी आहे। कारण 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला ठोकण्याची मागणी केली जाते। पहलगाम भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना संपवलं, आता दाऊदला देखील संपवा अशी मागणी भारतीय करतायत। तर पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संपवले, आता दाऊदचा नंबर आहे। महाराष्ट्र मुंबईसह देशवासियांनी आता सरकारकडे दाऊदला संपवण्याची मागणी केलेली आहे। तर भारताचं आता पुढचं टार्गेट दाऊद असल्याचं कळतंय। त्यामुळे आता भारतीयांच्या मनात ही भावना आहे की आता दाऊदला देखील संपवावं। पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला, तसा आता दाऊदचा देखील बदला घ्यावा अशी मागणी केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।